हरीश थीमॅटिक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतोय। त्याच्या अनेक मित्रांनी मागच्या 1 वर्षात थीमॅटिक फंडमध्ये SIP चालू केली आहे। त्याचा प्रत्यय आपल्याला या फंडच्या AUMच्या आकड्यातून येतोय। मागच्या 6 महिन्यात थीमॅटिक फंड्सच्या AUM मध्ये तब्बल 320% वाढ झाली आहे। थीमॅटिक फंड्समध्ये पास्ट परफॉर्मन्स चांगला आहे म्हणून गुंतवणूकदारांनी या फंड्सला पसंती दिली आहे का, असा प्रश्न हरीशला पडलाय। केवळ पास्ट परफॉर्मन्स चांगला आहे म्हणून गुंतवणूक करणं ही अतिशय रिस्की स्ट्रॅटेजी आहे। त्यामुळे थीमॅटिक फंड्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। पास्ट परफॉर्मन्स चांगला असेल तर त्यामागे नक्की काय कारणे होते आणि असाच परफॉर्मन्स भविष्यात पाहायला मिळेल का ते जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया। डिसेंबर 2023 मध्ये थीमॅटिक फंडच्या AUMचा आकडा पहिल्यांदाच 6000 कोटींच्या वर गेला। जुलै 23 मध्ये हा आकडा केवळ 1429 कोटी इतका होता। अवघ्या 6 महिन्यात गुंतवणुकीमध्ये 4 पट वाढ झाली। मात्र या दरम्यान म्युच्युअल फंडच्या एकूण AUMचा आकडा केवळ 25%च वाढलाय। थीमॅटिक फंड्सला गुंतवणूकदारांनी एवढा चांगला प्रतिसाद का दिला हे समजून घ्यायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला थीमॅटिक फंड म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल। थीमॅटिक फंड एका विशिष्ट थीमनुसार गुंतवणूक करतात। उदाहरणार्थ इन्फ्रास्ट्रक्चर ही एक थीम आहे। या थीमवर आधारित फंड सिमेंट, पॉवर, स्टील आणि कन्स्ट्रक्शन कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करेल। त्याच प्रकारे मॅन्युफॅक्चरिंग ही देखील एक थीम आहे। हा फंड इलेक्ट्रॉनिक्स, डिफेन्स, ऑटोमोबाईल, टेक्स्टाईल्स, फार्मा, केमिकल यासारख्या अनेक मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल। विशिष्ट थीमचा फायदा घेण्यासाठी फंड व्यवस्थापक टॉप डाऊन आणि बॉटम अप अशा दोन्ही पद्धतीचा वापर करू शकतो। थीमॅटिक फंड हे सेक्टरल फंडपेक्षा अधिक डायव्हर्सिफाईड आणि सुरक्षित असतात। टॉप डाऊन अप्रोचमध्ये फंड मॅनेजर एखादा सेक्टर ठरवतो। उदाहरणार्थ भारतात रेल्वे सेक्टरमध्ये खूप मोठी वाढ होतीये। या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग फंडचा फंड मॅनेजर गुंतवणूक करू शकतो। त्याचप्रकारे बॉटम अप अप्रोचमध्ये फंड मॅनेजर केवळ कंपनीचे फंडामेंटल्स बघतो आणि गुंतवणुकीचा निर्णय घेतो। या फंडचा सर्वात मोठा फायदा म्हणजे फंड मॅनेजर सर्व मार्केट कॅपच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतो। त्यामुळे एकाच फंडमध्ये गुंतवणूक करून आपल्याला लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप या सगळ्याचा एकत्रित फायदा मिळतो। तसेच कोणत्या थीमला भविष्यात फायदा होईल हे ठरवणं तुलनेने सोपं आहे। उदाहरणार्थ नरेंद्र मोदी सरकार मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढवा यासाठी प्रयत्नशील आहे। ही थीम चालणार आहे यावर सगळ्यांचंच एकमत आहे। मात्र या थीमशी संबंधित नक्की कोणत्या कंपनीला फायदा होईल ते सांगणं थोडं अवघड आहे। अशा परिस्थितीत आपण मॅन्युफॅक्चरिंग फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो। त्याचप्रकारे भारतात घरांच्या विक्रीमध्ये खूप मोठी वाढ होतीये, त्याचा हाऊसिंग सेक्टरला फायदा मिळू शकतो। HDFC हाऊसिंग फंडमध्ये SIP करून गुंतवणूकदार या संधीचा फायदा करून घेऊ शकतात। तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर विविध थीमवर आधारित फंड्सची माहिती घेत राहा। एखाद्या थीममध्ये चांगला रिटर्न मिळेल असं वाटलं तर त्यामध्ये SIP चालू करा। तुमचा निर्णय बरोबर आला तर ब्ल्यू चिप फंडपेक्षा तुम्हाला यामध्ये जास्त रिटर्न मिळू शकतो।